आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह, एक सर्वांगीण माहितीचं चॅनल। नमस्कार, मी सुरेंद्र मिश्रा। दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। काही दिवसाच्या उंबरठ्यावर गणेशोत्सव सुरू होणार आहे। दिग्रसचे मूर्तिकार जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची चर्चा होते त्यांच्या मूर्तिकलेची, तेही आपल्या कामाला लागलेले आहे। परंतु दिग्रस शहरामध्ये मागील काही दिवसापासून नालीचं खोदकाम आणि पाईपलाईनचं काम सुरू आहे। दिग्रसच्या जे अनंत चतुर्थी होते गणेशोत्सवाची अत्यंत चर्चित असते, अत्यंत आकर्षक असते आणि लाखोच्या संख्येत भाविक या ठिकाणी येत असतात। परंतु ठिकठिकाणी खोदकाम असल्यामुळे, पाईपलाईनचं काम सुरू असल्यामुळे कुठे ना कुठे या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये खोळंबा निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे। ही बाब हेरून दिग्रसच्या संपूर्ण गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच तहसीलदार, ठाणेदार आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन या संदर्भामध्ये योग्य कार्यवाही करण्याची मागणी केलेली आहे। गजानन महाराज की जय, गणपती बाप्पा। वर्षी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं एक सामायिक युनियन तयार झालेलं आहे। दरवर्षी असते, याही वर्षी आहे। त्याचा उद्देश जो असतो की सर्वसामान्य जे काही प्रश्न असतात गणेश मंडळाला ते सामूहिकरित्या पण सोडवल्या जाते। ते जे समिती जी असते ती समिती प्रशासन आणि गणेश मंडळ याच्यामध्ये समन्वयाचं काम करते। आम्ही त्याच्यात जे सगळे लोक आलेलो आहोत याच्यामध्ये काही जण आम्ही शांतता कमिटी सदस्य आहे, काही युवा वर्ग आहे, काही चांगले लोक आहे जे गणपती मंडळाचे सक्रिय सदस्य आहे। सर्वांच्या एका मीटिंगमध्ये झालेल्या मीटिंगमध्ये सर्वांचा एक कॉमन प्रश्न आता असा झाला की गावामध्ये पाणी पुरवठ्या संदर्भातलं जे विकासात्मक काम चालू आहे आपल्या सर्वांसाठी चालू आहे हे मान्य आहे। परंतु आता ते काम जे आहे त्या कामाच्या ज्या नाल्या करून ठेवलेल्या आहे ते काळी माती वरती आलेली आहे सगळी आणि तिथं पूर्ण घसरगुंडी झालेली आहे। मूळ ज्या ठिकाणी डांबर रोड किंवा सिमेंट रोड होता ते पूर्ण उखडला गेला आणि त्या ठिकाणी मातीवर पसरलेली आहे। आम्ही नगर परिषदला, पोलीस स्टेशनला तसंच तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की हे जे कामं झालेले आहे याचं पटकन सपाटीकरण करणं गरजेचं आहे आणि रस्त्यावर जाणं येणं त्या सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या पाहिजे। त्याच पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक नाल्यांचे पण स्लॅब काढून टाकले। सार्वजनिक नाल्यावरचे स्लॅब काढण्यात आल्यामुळे काय झालं, काही मंडळांचे गणपती मंडळ पलीकडे आहे मंडप आणि अलीकडला स्लॅब काढल्यामुळे ट्रॅक्टर तिथं पोहोचणार नाही आहे। तर ट्रॅक्टरचं दळणवळण होणं आवश्यक आहे, गावातील लोकांचं दळणवळण आवश्यक आहे। चिखलामुळं पाणी जर आलं तर चिखलामुळे लोक पडून राहिले। काही मूर्तिकार जे ज्यांचे कारखाने आहे त्या मूर्तिकाराच्या जवळच्या कारखान्याजवळच्या रस्त्यावर पूर्ण खोदकाम करून ठेवलेलं आहे। मग गणपती आणायचा कसा आणणार आहे मंडळांनी? तर आता नगरपालिकेने हे बाब गंभीरतेने घेणं आवश्यक आहे। याच्यापुढे त्यांनी नवीन नाल्या न करता त्या सद्यस्थितीत नाल्या उघड्या करून ठेवलेल्या आहे, पाईपलाईन टाकलेली आहे, ते दुरुस्त करणं आवश्यक आहे। त्याच्यावर दळणवळण करता येईल अशी व्यवस्था करा, त्याच्यानंतरच पुढच्या कामाला हात लावला पाहिजे। आम्ही हे काम प्रशासनाच्या सहकार्यासाठी, गणपती मंडळाच्या सहकार्यासाठी समन्वयाची भूमिका करत असताना 3 आठवडे जवळपास प्रशासनाला देत आहोत। त्याच्यानंतर 2 आठवड्यात जर आम्हाला याच्यात प्रगती दिसली नाही तर संपूर्ण गणेशोत्सव मंडळ, उत्सव समिती याच्यानंतर आंदोलन करू शकते। याची प्रशासनानं दखल घ्यावी आणि दरवर्षी प्रशासन आम्हाला सहकार्य करते, आम्ही यंदाही त्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे, तर कृपया दखल घेण्यात यावी ही विनंती करतो। अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा। चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका।